जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे। मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षक समन्वय समिती यांच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। शिक्षकांच्या विविध मागण्या आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। तर काय प्रमुख मागण्या आहेत, तुम्ही आज धरणे आंदोलन सुरू केलं आहे? संपूर्ण राज्यामध्ये समन्वय समितीच्या वतीने या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत आम्ही। या ठिकाणी वास्तविक शिक्षकाला शिकवण्याचं काम असतं, परंतु शिक्षकाला अशैक्षणिक कामाचा या ठिकाणी खूप मोठा बोजा सरकारने दिलेला आहे। आणि म्हणून आमची मागणी अशी आहे, आम्हाला शिकवण्याचं काम द्या ना। पण तुम्ही आम्हाला BLO म्हणून या ठिकाणी एक महिना गावामध्ये फिरायला लावताय। त्या ठिकाणी आमचं काम BLOचं नाहीच आहे ना। 1 महिन्यापासून आमचे शिक्षक त्या ठिकाणी शाळा सोडून सर्वेक्षणाचं काम करतात। मग मुलांना शिकवण्याचं काम द्या, ही आमची प्रमुख मागणी आहे। BLO काम आमचं रद्द करा। दुसरी मागणी अशी आहे की TET परीक्षा 2-2, 3-3 वर्षावरती शिक्षक निवृत्तीला आलेले आहेत, त्या शिक्षकांना सुद्धा TET परीक्षा द्यायची। आणि म्हणून आमची मागणी रास्त अशी आहे की जे जुने शिक्षक आहेत ते काही ना काही परीक्षा देऊन पास होऊनच ते शिक्षक होऊन लागलेले आहेत ना। मग असं असताना TETची सक्ती का करायची? आणि TET ही परीक्षा जी आहे ती रद्द केली पाहिजे। शिक्षकांना त्या ठिकाणी जुन्या शिक्षकांना TET पदून वगळलं पाहिजे, अशी आमची दुसरी मागणी आहे। आणखी काय काय अडचणी येतात आणि जर मागणी पूर्ण नाही झाली तर तुमची पुढची दिशा काय असेल? शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक अडचणी आहेत। विना अनुदानितचा या ठिकाणी अंशतः अनुदानित ज्या शाळा आहेत त्यांना पूर्ण अनुदान दिलं पाहिजे। त्याचबरोबर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे जे आमचे शिक्षक आहेत त्यांना जुनी पेन्शन त्या ठिकाणी लागू केली पाहिजे। BLO त्या ठिकाणी नेमणूक रद्द केली पाहिजे। आणि ह्या सगळ्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येत्या काही दिवसामध्ये आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। तर निश्चितच मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो या शिक्षक संघटनांनी दिलेला आहे। त्यामुळे कोण कसं कोण आझाद कर्तव्य मराठी अहिल्यानगर या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।